शिंदेंचे आमदार हे आज संघ मुख्यालयात जाणार आहेत। सर्व आमदार डॉक्टर हेडगेवारांच्या स्मारकाला अभिवादन करतील। अजित पवारांचे आमदार संघ मुख्यालयात जाणार नाहीत अशी आत्ताची माहिती मिळते। दरम्यान संघ मुख्यालयामध्ये आमदार पोहोचायला आता सुरुवात झालेली आहे आणि त्या अनुषंगाने त्या संदर्भातली दृश्यही आपण आता पाहतोय। काय सांगाल, आज इथे तुम्ही आलेले आहात, अभिवादन देखील करणार? नाही, पहिल्यांदा म्हणजे मंत्री झाल्यावर पहिल्यांदा, पण ह्या आधी पण नागपूरला अधिवेशनाला आलेलो असताना इथं रेशीम बागेमध्ये आम्ही सर्वच आमदार येऊन गेलोय आणि बरेचसं आम्हाला त्यावेळेला मार्गदर्शन पण या ठिकाणी आल्यानंतर मिळालेलं आहे। आज सुद्धा आता नवीन जबाबदारी आहे मंत्री म्हणून मला भारतीय जनता पार्टीनं आणि देवेंद्रजींनी आणि सगळ्यांनी दिली, तेव्हा नक्कीच आज म्हणजे आमच्या निवडणुकीमध्ये ज्या संघ परिवारानं अगदी झोकून दिलं होतं हे नक्कीच एक मनापासून एक अभिमान, एक समाधान इथं येण्याचं, आणि नक्कीच इथनं आशीर्वाद घेऊन आम्ही जाऊ। आपले प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी बातचीत करूया। जितेंद्र, खरं तर आता भाजपचे आमदार आहेत, शिंदेच्या शिवसेनेचे आमदार आहेत, ते येण्यास सुरुवात झालेली आहे। दोन प्रश्न आहेत, कार्यक्रम नेमका कशा प्रकारे असेल? अभिवादन केलं जाईल, त्यानंतर काहीसं मार्गदर्शन सुद्धा आमदारांना केलं जाणार आहे असं समजतंय, आणि सोबतच अजित पवारांचे आमदार येणार नाहीयेत असं आत्ताच्या घडीला समजतंय। हे रेशीम बागेतील स्मृती मंदिर आहे। आपण पाहू शकतो की हा परिसर आहे, स्मृती मंदिर आहे, आणि या स्मृती मंदिरामध्ये RSSचे संस्थापक डॉक्टर हेडगेवार आणि डॉक्टर गोळवलकर गुरुजी यांची जी आहे ते समाधी स्थळ आहेत, आणि या समाधी स्थळावर येऊन इथे दरवर्षी भाजपचे आमदार आपलं अभिवादन करतात, श्रद्धांजली वाहतात, आणि त्यानंतर संघाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडनं इथे त्यांना मार्गदर्शन करण्यात येतं। जे वर्षभर चालणारे कार्यक्रम असतात किंवा काय कशा प्रकारचे कार्यक्रम राबवावे या संबंधात हे मार्गदर्शन करण्यात येतात। 2014 मध्ये हे सुरू झालेलं होतं। 2014 मध्ये जेव्हा मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा निवडून आले होते त्यावेळी त्यांनी ही प्रथा सुरू केलेली होती, आणि त्यानंतर दरवर्षी इथे येतात। गेल्या वर्षी जेव्हा शिंदेची शिवसेना भाजपसोबत येऊन सरकार स्थापन केली त्यानंतर इथे भाजपचे आमदार आलेले होते, त्याचबरोबर नंतर इथे सर्व भाजपचे आमदार येतात आणि अभिवादन करतात। आता शिवसेनेचे आमदार इथे येणं सुरू झालेलं आहे, भाजपचे आमदार येणं सुरू झालेलं आहे, मात्र जी अजित पवारांची जी राष्ट्रवादी आहे ते इथे येतील का ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण जे विचारधारा आहेत किंवा ते जे आहेत ते कुठेतरी हा राजकीय युती असल्याचं वारंवार सांगण्यात येत होतं। मात्र आता जे मतदान झालेलं आहे आणि या विधानसभा निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणात महायुतीला यश मिळालेलं आहे, त्या यशामध्ये संघाचाही मोठा वाटा असल्याचं, स्वयंसेवकाचा मोठा वाटा असल्याचं सांगितलं जातं आहे। आपल्यासोबत काही नेते देखील इथे असतील। आता हळूहळू जे आहेत ते भाजपचे आमदार येणं सुरू झालेलं आहे। भाजपचे आमदारांसोबतच शिवसेनेचे देखील मंत्री असतील, आमदार असतील, ते येणं सुरू झालेलं आहे। गुलाबराव पाटील आले आहे, शंभूराजे देसाई आहेत, त्याचबरोबर शिवेंद्रराजे भोसले आहेत, भाजपचे आमदार आहेत, चित्रा वाघ असतील, असे अनेक जे आमदार असतील किंवा मंत्रिपदाची शपथ घेतलेले मंत्री असतील ते इथे पोहोचत आहेत, आणि यानंतर जे आहे ते इथे अभिवादन करतील अगोदर स्मृतीस्थळाला, आणि त्यानंतर जे आहे तिथे जो महर्षी व्यास सभागृह आहे या महर्षी व्यास सभागृहामध्ये एक छोटीखानी बैठक होईल, ज्यामध्ये संघाचे स्थानिक जे सहसंघचालक आहेत, विदर्भ प्रांत सहसंघचालक श्रीधर गाडगे ते राहतील, आणि संघाचे स्थानिक प्रतिनिधी इथे जे आमदार आहेत, उपस्थित मंत्री आहेत किंवा मुख्यमंत्री येतील, उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे येतील, त्यांना मार्गदर्शन करतील। त्या मार्गदर्शनामध्ये जे आपला आतापर्यंतचा जो प्रवास आहे किंवा करावयाची जी कामं आहेत ते सांगतील। आपण पाहू शकतो की आता दृश्यामध्ये विधानसभा अध्यक्ष नार्वेकर पोहोचलेले आहेत आपल्यासोबत। आपण त्यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न करणार आहेत। ते गेल्या वेळीही इथे पोहोचलेले होते। इथे पोहोचून आपण नवीन एक ऊर्जा, नवीन बळ आपण घेऊन जात असतो असं येथील पोहोचलेल्या आमदारांचं म्हणणं आहे। राहुल नार्वेकर आपल्यासोबत, आपण त्यांच्याशी चर्चा करण्याचा प्रयत्न करूया। सर, सर काय प्रतिक्रिया सांगाल? येतो ना, ते पोहोचल्यानंतर इथे अगोदर कार्यक्रमाला उपस्थित लावणार असल्याचं सांगितलेलं आहे आणि त्यानंतर प्रतिक्रिया देणार असं राहुल नार्वेकर सांगतात। मात्र एकूणच पाहता भाजपचे सर्वच आमदार सकाळी 7:30 वाजेपासून ही सुरुवात झालेली होती। मंदा मात्रे या पहिल्या आमदार होत्या जे इथे पोहोचलेल्या होत्या। आता आपण पाहू शकतो की
आशिष देशमुख इथे पोहोचलेले आहेत. त्याचबरोबर त्यांच्या मागे जे आहेत ते रवींद्र चव्हाण इथे पोहोचत आहेत. मोठ्या प्रमाणात इथे येते. मात्र अजूनही अजित पवारांची जी राष्ट्रवादी आहे त्या अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा अजून एकही आमदार इथे आला नसल्याचं दिसून येत आहे. सध्या जे आहे ते आपण पाहू शकतो मागे सदाभाऊ खोत देखील आपल्याला दिसून येत आहेत. बबनराव लोणीकर आहेत. भाजपच्या आमदारांची संख्या जी आहे ती वाढतच आहे. पोहोचणं सुरू आहे. मागे फुंडकर आहेत. आकाश फुंडकर देखील आपल्याला चित्रामध्ये दृश्यांमध्ये दिसू शकतात की येत आहेत. तर अशा प्रकारे जे भाजपचे आमदार असतील, शिवसेनेचे आमदार असतील ते येत आहेत आणि थोड्या वेळातच जे आहे ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील इथे पोहोचतील आणि मग ते आल्यानंतर जे आहे ते मुख्य जो मार्गदर्शन कार्यक्रम आहे त्याला सुरुवात होणार आहे. इथे जे आपल्याला काही प्रतिक्रिया दिलेल्या आहेत, काही आमदारांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत, त्यामध्ये त्यांनी सांगितलं की इथे आल्यानंतर आम्हाला एक बळ मिळतं, नवी ऊर्जा मिळते आणि आमच्या जे विजयामध्ये आहे तो संघाचा देखील बहुमूल्य असा वाटा आहे किंवा योगदान आहे आणि त्यामुळे आम्ही इथे येऊन आता ते अभिवादन करतोय. विक्रांत. खरं आहे जितेंद्र, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे सर्वच आमदारांचं हे म्हणणं आहे की संघाचा एक मोठा वाटा आमच्या या मोठ्या विजयामध्ये आहे. आम्हाला येऊन नवं बळ मिळतं. काही प्रतिक्रिया ज्या आलेल्या आहेत आपण त्या प्रतिक्रिया सुद्धा पाहूया. आम्ही आज इथे अभिवादन करण्यासाठी आलेलो आहेत आणि हे एक ऊर्जा केंद्र आहे, शक्ती केंद्र आहे आणि प्रेरणा केंद्र आहे. इथून एक ऊर्जा, शक्ती आणि प्रेरणा निश्चितपणे सातत्याने देशाला, जगाला या ठिकाणी मिळत आलेली आणि तीच प्रेरणा घेऊन आम्ही या ठिकाणी बौद्धिक घेऊन या ठिकाणी जाणार आहोत.